नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेसमोर गहाण ठेवलंय. कारण जगभरामध्ये तशा पद्धतीची मोठी चर्चा सुरू झालेली आहे. एप्स्टीन फाईल मध्ये पंतप्रधान मोदी यांचं नाव आल्यानंतर ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी अमेरिकेला आणि विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांना सरेंडर झालेले आहेत, त्यामुळे भारताची नाचक्की मोठ्या प्रमाणात जगभरामध्ये होताना दिसते. अमेरिकेने भारतावर दबाव आणल्यानंतर रशियाकडून कच्चं तेल खरेदी करू नये आणि तो निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानावा लागला. अमेरिकेसोबत केलेला व्यापारी करार ज्यानं भारताच्या आगामी परराष्ट्र धोरण असेल किंवा भारताचं एकूणच स्वायत्तता असेल त्याला धोक्यात आणलेला आहे, त्याला संकटात आणलेला आहे. मग राफेल विमान खरेदीचा सोर्स कोड शिवाय राफेल विमान खरेदीचा जो निर्णय मोदींनी घेतला आहे अमेरिकेच्या दबावापोटी, त्यामुळे भारत देशाचं एकूणच सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य हे धोक्यात आलेलं आहे. या सर्व गोष्टींचा जाब विचारण्यासाठी येत्या 23 मार्च रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात RSS चं मुख्यालय जे नागपूर शहरामध्ये आहे रेशीमबाग, तिथे वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, आम आदमी पक्ष आणि डाव्या संघटनांनी मिळून एक संयुक्त मोर्चा येत्या 23 मार्च रोजी आयोजित केलेला आहे. या मोर्चामध्ये सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. मी सुद्धा या मोर्चात सहभागी होणार आहे आणि आपण सुद्धा या मोर्चात सहभागी होऊन RSS ला याचा जाब विचारायचा आहे. धन्यवाद. जय भीम. वंचित बहुजन आघाडी नॅशनल कमिटी मेंबर. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की मी हा व्हिडिओ का बनवत आहे. येत्या 23 मार्च रोजी नागपूर येथील RSSच्या मुख्यालयावर वंचित बहुजन आघाडी आणि इतर काही मित्र पक्षांसोबत संयुक्त मोर्चाचे आयोजन केलेले आहे. हा मोर्चा या देशाच्या लोकशाहीला, या देशाच्या लोकतंत्राला जिवंत ठेवण्यासाठीचा मोर्चा आहे. भाजप RSS प्रणित आहे हे जग उजागर आहे आणि त्याच RSSला या भाजपला खतपाणी घालून आज एवढं मोठं केलेलं आहे. तर एप्स्टीन फाईल असो किंवा मग परराष्ट्र धोरण असो, या सगळ्यांचा चटका आता देशातील लोकांना बसायला लागलाय. त्यासोबत मनुवादी दृष्टिकोनातून सरकार निर्णय घ्यायला लागले, जसे की धर्मांतर बंदीचा कायदा किंवा इतर कुठलेही मानवी हक्काचं उल्लंघन करणारे कायदे येत्या काळात इथे येणार आहेत. तर या आंदोलनात सगळ्यांनी सहभागी होऊन लोकशाहीचं बळबळकट करावं हे या व्हिडिओच्या मार्फत मी आवाहन करते. येत्या 23 मार्च रोजी RSS मुख्यालय नागपूर येथे सगळ्यांनी लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाने या मोर्चात सहभागी व्हावं हे मी तुम्हाला आवाहन करते. जय भीम.